नमस्कार. तर बघा आज आमची दिदू आणि मी कुठं बसलेले आहे तर वावरामध्ये आलेलो होतो दोघी पण. तर म्हटलं चला छोटासा ब्लॉग बनवूया. आणि सगळ्यात मेन कालच्या ब्लॉगला इतके छान छान कमेंट आलेले आहे सगळ्या ताईंच्या. तर सगळ्या ताईंच्या कमेंट वाचून एकदम भारी वाटलं. तर म्हटलं चला आपल्या ताई पण आता आपल्या घरी आलेले आहे. आणि तर म्हटलं मग सकाळी सकाळी कसं आज मक्का काढायला सुरुवात केलेली आम्ही. तर मशीन मधून आणि मक्काचं मशीन पण सकाळपासून चालू झालेलं होतं. तर मक्का काढायचं पण चालू आहे शंभूच्या पप्पा त्यांचं. मग पप्पा मला म्हणले की तू बकऱ्या चारव म्हणून. तर दीदी आणि मी आलेले होते वावरामध्ये बकऱ्या घेऊन. आणि ताईचं चाललेलं आहे आता आपले छोटे दोन्ही पिल्लं पाहून काम आवरायचं. आता आपल्याला घरी जायचं ना. हा भरपूर टाइम चालू झाला ना आता. हा तर आता आम्ही जाणार घरी. तर म्हणलं चला घरी गेल्याच नंतर बघू की त्याचं काय काम चाललेलं आहे किंवा आपले चिव आणि आपलं छोटंसं बाळ झोपलेलं आहे का काय. बघा आता वाजले 2:30 आणि घरी पण जायचं होतं आम्हाला. तर बकरे बघा आता आम्ही कसं आवाज देऊन बोलवणार आहे. रे चल चल रे रे चल 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 रे 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 चल चल चल. तर बघा बकऱ्याची जात किती हुशार असती. आवाज दिल्याबरोबर सगळ्या बकऱ्या पळत चाललेलं आहे. चल दिदू मी पुढे चालत चल रे चल चल चल. बघा आपले बकरे किती हुशार आहे. तर आम्ही चाललेलो आहे दिदी आणि मी पुढं. तर आपले बघा बकरे कशा मागा येते. रे रे चल 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 दिदू अय चल रे रे. हे मक्का दाणे पडलेलं आहे ना आज दिदा त्याच्यामुळे त्या मक्का खात चाललेलं आहे. चल रे रे चल 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 रे 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 रे. दिदी कशा पळत आले ह. आता आपल्याला फास्ट चालावं लागेल. हो कसं बकरे जोगल्याच्या नंतर आवाज दिला का लगेच पळत येत्या. आणि आता बघू घरी त्याचं काय चाललेलं आहे. आपले शिवशंभू सोनपापडी पण घरीच होते. तर दिदी आलेली माझ्यासोबत. कशी लहान लेकराला हौस राहते वावरामध्ये यायचं म्हणलं का. भूक लागली ना दिदे. हा भूक लागली ना. भूक लागली बाई. बघा आपलं मक्का काढायचं चालू आहे तर सकाळपासून. आणि आता म्हणजे अजून भरपूर राहिलेली आहे म्हणा मक्का. तर बघा किती बुशी पण निघलेली आहे. आणि आता चला लगेच बघू की ताईचं काय चाललेलं आहे. कारण की आत्ताच बकऱ्या बांधले मी पण. म्हणते काय तिकडे गेले ना दळण करायचं चालू आहे. हा ना दळण करते ना. पोरं उठले उठेले हा? छोटं पिल्लू नाही उठला अजून. नाही का नाही ना काय म्हणली उठला. दीदी आज वावरत आली बकऱ्या सोबत. अगं हे बी निघले सोपाटी शंभू. हा का हा ते आम चालू म्हणे आंटीकडे. हा मग लागू नको बाई ती तिकडे गेली लई लांब. दीदी नाही म्हणलेत मी यायला. हा ना हा दीदी म्हणे मी पाण्याची बॉटल घेते. हा ती म्हणे बॉटल खायची आंटी म्हणलं आंटी म्हणून ठेवले. खिडकीत ठेवली ती. हा म्हणलं फिटणार राहिलं मग लगेच आपल्याला. हा गवत शिकण्या राहिलं. मग दळण करून ठेवा. हा कोणी मग गावात गेलं म्हणजे घेऊन जाते. येऊन जातील ना. जरा भरपूर टाइम झाला बकऱ्या पण जगल्या होत्या. हा ना मग तेच ना. त्यांना मी आवाज दिला लगेच पळायला लागला. हा ना काय झालं का. ती म्हणत असेल ती उठला. हा मग आता आत्ताची निम्मी झाली. हा मग अजून 2 गाड्या भरतील समजा. पहिल्या 3 गाड्या गेल्या. 3 गेल्या ना. हा आता गेली एक गाडी. आता एक गेली ना. आज दिवसभर जाणार मका काढायला. दिवसभर जाणार अजून एक पोळं राहिली आली तर. हा. माणसं आज चुकून जातील हा बाई, दिवसभर. खरं ना. कारण की मक्का म्हणलं म्हणतात शिक अवघड समजा तेच ना, मग आता अवघड म्हणजे दगडा उचला सारखे आहे ना ग. हा उठला ना. हा ना हातपाय धुते मी. जेवण केलं हो ना मी जेवले. हा. आता जेवले. हा का सोनपापडी काय झालं मग पाणी काय नाही ती. चालू आहे पाणी खेळायचं काम. हा का त्याला काय काम आहे दिवसभर. हा मम्मी घरात आहे. हा मम्मी जरा थोडं बुखार मध्येच आहे. हा का हा हा काय करत होती. आपली चिवलं पाहिलं का नाही आज. पाहिलं का काय शेवायचं भात. शाळेत भात. हा मम्मी सकाळी तत्पूर्वी पुढे खाल्ली. मम्मी दुख राहिलं हा मग मम्मीने आपल्या
स्वयंपाक कर. बाकीच्याला खिचडी भात केला आणि आम्हाला स्वयंपाक केला. हा जेवा ना. रोज जात आहे मग जाऊ दे. आजचे दिवसच पाहायला लागले आम्हाला. हा ना उद्या आम्हाला ती आता तर आवाज माग फक्तच काम आहे हा ना. आजचे दिवस मक्का होती. हा हा उद्या पण होत का? आपण अजून 10-12 बकरी घेऊ मग. हा किती मोठे घ्या आणि रोज सकाळी उठल्या तेच काम करायचं नाही का नाही. बकऱ्यामध्ये चांगलं आहे ना. हा धुणं धुणं मी धुण ना मम्मी हे घरी मला काय काम आहे आता. किती उठल्या. आता आवरले कपडे त्याच्या घरी घालून. हा बाई सगळं झालं आता. हा ना ते मोटर चालू करायला आणतो. हा जाते मी चालू करायला. मम्मी मम्मी तुला तापून मम्मीला आज जरा मम्मी बुखारमध्ये आज. पोरं पण झोपले आता. हा तू तेवढं भरून घे पाणी तर. पाणी भरून घेते ना. पोरं कुठे गेले? तुमच्या पुढे गेले खाते. काय केले आता. त्यांना पाहा बर का. बघा आता आपली मका काढायची पण चालू आहे. ताई त्यांना पाहा बर का. आपल्या मकामधल्या बरं साप निघला आता. हा साप निघला होता ना. ते मामानं मारला ना. मामा मारला ना. पोरांना सगळ्या पोरांना घेऊन जा. हा त्यांना सगळ्या चला रे. चला चला, चला पायी चला. करून. चल ना. ती काय काढली खाली आणि रंग. चला चला काय सांगू चल. शंभू बायला कसं पळालं पुढं. मला मोटर चालू केली आवाज द्या. नाही तर मग गेल्याबरोबर चालू करा. बघा लई दिवसापासून सोबत नव्हतो आणि आज आम्ही दोघी पण सोबत आहे. तर आमची इतके पटापट काम आवरते आणि सगळ्यात मेन दिवस कुठे गेला आम्हाला काही कळलं पण नाही. नंतर इकडे आले का लय पाणी येत होतं. लई पाणी आहे ना. नंबर चला ते बघा अजून वावरातले पाणी कसे चालू आहे. अजून तेवढी मका राहिलेली ते आपण दोघी स्वांगाची आता. हा ना तुम्ही नव्हते म्हणून आम्ही जात नव्हतो. हा ना अहो माहिती दिवाळीच्या आधी मी गेले ना लय बुरे हाल झालते. हा ना त्याच्यामुळे मग मला मम्मी दिली नंतर वाटच करून नाही दिला. आपले तेच टाळ्यात मेळ नाही बसत बाई. हा नाही हे का? भाऊनी त्यांना असं काका म्हणते ओढलं होते ना वावर हा मग आता असंच पिटून द्यायचंय. सर्दी झाली की कसं पाणी. मग आता घरातच होते ना एवढ्या दिवसापासून. आता 2 दिवसापासून बाहेर आहे ना. सर्दी होणारच आहे. आणि त्यातल्या त्यात एक तर पाणी बी आपल्या इकडे लई आहे ना ग. आपल्या इकडं पाण्याचं प्रमाण नाही पाऊसच नाही झालं त्याच्यामुळे काय. आणि आपल्या इकडलं पाणी म्हणजे खंडतच नाही का. गिन्नी करत सुद्धा पाणी वाटतं. दिल्ली होतं पण पाणी हे पा हे पाहिलं का. पण मग आता गवत आणा तिकडे लई टाइम होईल मला जायला म्हणलं मग निघतच घेऊन येऊ. पाहिलं किती पाणी. खोयता कुठे ठेवली कोणी हे पाहिलं का ताई किती पाणी. हे बघा गिन्नी गवत किंत उंच उंच वाढलेलं आहे पण गवतामध्ये पाणी पण भरपूर आहे. चला आल्या का. हा इकडूनच आल्या ना. बघ किती मस्त आपलं गिन्नी गवत वाढलेलं आहे आणि त्याला पाणी बी काय मस्त ना ग. त्याच्यामुळे ते हिरच मस्त तेच ना. मग आणि आज आता काय करते आता उपळले सळे रानन.
आपला टेम्पो फसला आज सकाळी. हा हा ना मग. हा अर्धा एक तासात होऊन जाईल म्हणा. काहीच कळलं नाही का? तो आज बकऱ्या नेले ना ग, त्याच्यामुळे मग तिकडच गेला ना 2-3 घंटे तो. आणि मम्मी ते सकाळी गेले होते, त्याच्यामुळं आपल्या छोट्या बाळाला पाहायला कोण नव्हतं. हा झाले असं ना आता, भरपूर टाइम झाला ना ग. 5 वाजले, 5-5:30 झाले असं ना आता. भरपूर झालं ना ग. अजून कापी दर्शी अजून थोडं काप ना, 4-5 जण राहिले. तर बघा आता दिवस पण भरपूर म्हणजे मावळलेला आहे. आणि आता या दिवसात कसं लवकरच दिवस मावळतो. तर अजून आम्हाला जायचंय मंदिराकडं. कारण आता मी जशी आले 2 दिवसापासून, तर आम्ही काय अजून मंदिराकडे गेलेलो नाही म्हणजे देवीच्या दर्शनासाठी. तर म्हणलं कविताचं माझं आम्ही दुपारीच चाललो होतं का छोट्या बाळाला घेऊन आपण जाऊ म्हणून दर्शनाला. तर चल ना आवर ना, जाऊन येऊ ना. तोडता नाही ना, है ना. हा ना मग. हा त्याची पण झोप झाली असन, मग त्याला उठला का तो मग आपण जाऊ दर्शनाला, आरती करून येऊ आणि मग हाय का नाही झाली असन ना. तर चला आता दिवसभराचं काम आत्ताशी का आवरलेलं आहे. अजून तर आता घरी सगळं आवरलं म्हणा. आता काही बाकी नाही राहत, फक्त संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आहे. तर एकदा मंदिराकडून जाऊन येतो, देवीची आरती ते करून येतो. छोट्या बाळाला पण दर्शनासाठी न्यायचं होतं आम्हाला. म्हणलं चला. तो काही नाही आणलं का बांधायला? तसंच घेते का? हा बस बस. नाही बस बस.